नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूप महत्त्वाची अशी अपडेट. कारण की महायुती सरकारने घेतलेला आहे खूप मोठा निर्णय. तो असा की 40 लाखापर्यंत बहिणी अपात्र होणार आहेत आणि आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. तुम्ही पण अपात्र होऊ शकता का? अपात्र होण्याचे काय कारण आहे आणि तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की लाडक्या बहिणीच्या काय प्रतिक्रिया आहे. जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टी सांगितल्या तेव्हा लाडक्या बहिणी काय म्हणाल्या ते जाणून घेऊया. काय सांगाल लाडकी बहीण योजनेच्या ज्या आता ही योजना आहेत त्यात काही निकष सरकार टाकतंय, कसं बघताय याकडे, तुम्हाला काय वाटतं ही योजना चालू आहे काय सांगाल? सरांनी तर ही योजना बंद नाही केली पाहिजे, कारण आम्ही महिलांनी जे मतदान केलेले ते योजनेकडे पाहूनच केलेले आहे. 2.5 लाखाचं उत्पन्न असलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल का नाही भेटणार आहे. पण आम्ही गोरगरीब असल्यामुळे ना आम्हाला ही योजनेचा फायदा आम्हाला घ्यायलाच पाहिजे होता. आम्ही हातावर्ष पण आहे ना, आमचे मिस्टर रिक्षा चालवते, आम्ही लोकांची कामं करतो. योजना ही बंद नहीं झाली पाहिजे. सरकार जब हम वोटिंग क्यों किए कि हमको पैसे मिलेगा तो उसी बहाने हम घर खर्चा चला सकते हैं, अपने बच्चे का भविष्य देख सकते हैं आज के, इसके लिए हमने वोटिंग दिया. हमको ये चाहिए, हमको ये लाडली बहिणा बंद नहीं होना चाहिए योजना, हमको ये चाहिए. ज्या महिलांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आजपर्यंत कुठलीच स्कीम पोहोचलेली नाहीये आणि ही पण लाडकी बहीण योजना पण ही गरिबांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. जे सगळे श्रीमंत आहे ज्यांच्या घरात सगळ्या गोष्टी आहे, ज्या हातपाय मारू शकतात त्या महिलांना या योजनेचा लाभ पूर्णपणे झालेला आहे. पण ज्या अति गरीब ज्या घराच्या बाहेरच निघू शकत नाही त्यांना आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचा लाभ झालेला नाही. तर तुम्ही आता लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील की काय आहेत आणि खूप बहिणी ज्या आहेत ते नाराज आहेत महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती. कारण की जेव्हा सरकारने ही स्कीम काढली होती त्याच वेळी जर अशा गोष्टी सांगितल्या असत्या तर बरे झाले असते, अशा काही बहिणींचे म्हणणे आहे. आणि काही बहिणींनी तर ही स्कीम पाहून महायुती सरकारला मतदान केले आहे असे पण बघायला मिळते. आणि बघा की सरकारने कोणते निकष ठेवले आहेत जे की लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते आपण जाणून घेऊया. महत्वाचे 5 निकष सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की कोणत्या वयोगटातील महिला आहेत ज्या की माझी लाडकी बहीण योजना याचा सर्वाधिक फायदा घेत आहेत. तर तुम्ही तर बघू शकता 30 ते 39 वयोगटातील ज्या महिला आहेत ते जे सर्वाधिक 29% एवढा फायदा घेत आहेत. आणि 21 ते 29 वयोगटातील ज्या महिला आहेत ते 25.5%. त्यानंतर जर बघितलं 40 ते 49 एवढ्या वयोगटातील ज्या महिला आहेत ते 23.6% एवढा फायदा घेत आहेत. आणि 50 ते 65 वयोगटातील 22%, 60 ते 65 वयातील जर बघितलं आपण 5% सर्वाधिक कमी तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर जर बघितलं आपण यापैकी विवाहित, अविवाहित आणि विधवा महिला किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, विवाहित महिलांमध्ये जर बघितलं की 83% ज्या या योजनेचा फायदा घेत आहेत आणि अविवाहित महिला ज्या आहेत त्या 11.8% एवढा फायदा घेत आहेत. आणि विधवा महिला जे आहेत ते 4.7%, जे की सर्वाधिक कमी तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे ज्या महिला ज्या आहे माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फायदा घेत आहेत. आता मी सर्वात आधी तुम्हाला पहिला निकष सांगतो की तो काय आहे. तर चला, तर तुम्ही इथं बघू शकता की पहिला निकष तुम्हाला इथं दिसून येणार, दरवर्षी ई केवायसी करणं बंधनकारक. तर बघू शकता तुम्ही पहिला निकष मध्ये दिलेला आहे की दरवर्षी जे ई केवायसी राहणार आहे माझी लाडकी बहीण योजनेची ते करणं गरजेचं असणार आहे. आणि ते तुम्ही केव्हा करू शकता तर यामध्ये तुम्हाला डेट दिलेली आहे की 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करावी लागेल. दरवर्षी जे आहे तुम्हाला 1 जून ते 1 जुलै 1 महिना तुम्हाला दिला जाणार केवायसी करिता. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्ही पण अपात्र ठरू शकता. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पहिला निकष तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर आपण दुसरा निकष बघूया. आता याची जी केवायसी आहे ती कशी करावी आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईट वरती तुम्हाला ई केवायसी ची जी लिंक आहे ते दिसणार आहे. त्यावरती जाऊन तुम्ही बँक लिंक, पॅन कार्ड लिंक जे आहे ते सगळं लिंक करा, म्हणजेच की ई केवायसी तुमची होऊन जाणार. आणि याची जर तुम्हाला माहिती नसेल तर मी शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ देणार याबद्दल. तर मी तुम्हाला आता दुसरा निकष बद्दल सांगतो की तो काय आहे. तर दुसरा निकष मध्ये दिलेला आहे की 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला अपात्र. बघा, ज्या आधी महायुती सरकारने या स्कीमला सुरुवात केली त्यावेळेस असं काही दिलेलं नव्हतं. पण आता जे आहे यांनी जे आहे यामध्ये निकष काढून आणले आहेत की 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न ज्या महिलांचं असेल त्या महिला अपात्र ठरणार आहेत.
म्हणून यामुळे जे आहे खूप महिला जे आहे नाराज आहेत. त्यानंतर बघा तिसरा जो निकष आहे तो मी तुम्हाला सांगतो. तिसरा निकष मध्ये दिलेला आहे की इतर योजनांचा लाभ घेणारा महिला वगळणार. बघा या व्यतिरिक्त म्हणजेच की लाडकी बहीण योजना अतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा पण लाभ घेत असाल तर तुम्ही त्यातून जे आहे वगळणार आहेत, म्हणजेच की अपात्र ठरल्या जाणार आहेत असं यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा चौथा निकष मी तुम्हाला सांगतो की काय आहे. तर चौथा निकष मध्ये तुम्हाला दिसून येणार की अर्जाची पुनश्च तपासणी होणार. म्हणजेच की बघा अर्जाची पुनश्च तपासणी केल्या जाणार. याचं मुख्य कारण असं आहे की भरपूर महिलांनी नाव जे आहे अर्जाच्या वेळी वेगळं टाकलं होतं आणि बँकच्या वेळेस जे आहे बँक पासबुकची झेरॉक्स जे आहे ते वेगळे डिटेल तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणून अर्जाची पुनश्च तपासणी होणार आहे. मी आधीच सांगितलं की अशा प्रकारे जे आहे तुमची 40 लाखापर्यंत जे लाडकी बहीण आहे ते अपात्र ठरणार आहे. तर आतापर्यंत जे आहे 12 लाख महिला जे आहे अपात्र ठरल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला आणखी पाचवा निकष बद्दल मी माहिती देतो की पाचवा निकष मध्ये दिलेला आहे की आधार कार्ड लिंक नसलेल्या महिला अपात्र राहणार आहे. आता ज्या कोण्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी त्वरित जाऊन जे आहे आधार कार्ड लिंक करून घ्या, नाहीतर तुम्ही पण अपात्र होणार आहे आणि 40 लाखामध्ये तुमचं पण नाव असणार आहे. आणि आणखी सरकारने एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे की ज्या महिलाकडे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असेलच आणि सोबतच तुमच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल त्यांना पण अपात्र केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचे हे 5 निकष जे आहे महायुती सरकारने म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आणि आदिती तटकरे मॅडम ज्या की महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी जे आहे या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहे. आणि तुम्हाला अपात्र व्हायचे नसेल तर मी ज्या बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या बाबी पूर्ण करणे खूप गरजेचं आहे. जसे की आधार कार्ड लिंक करणे, त्यासोबतच बघा ई-केवायसी जे की तुम्हाला 1 जून ते 1 जुलै दरम्यान करता येणार आहे. त्यासोबतच बघा अर्जाची तपासणी पुनश्च होणार आणि 2.5 लाखापेक्षा ज्यांची इन्कम आहे त्याची जी आहे लाडकी बहीण योजना सुरू असणार आहे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर त्यांची जी आहे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. आणि बघा जे या व्यतिरिक्त जर आणखी योजनेचा लाभ घेत आहे त्यांची पण योजना जी आहे ही बंद होणार आहे आणि क्लिअरली इथं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची ही आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देत असतो. तर चला आपण भेटूया नेक्स्ट अपडेटसाठी. धन्यवाद.